नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण बघतो तर करंट अफेअर्स हा फार महत्त्वाचा घटक असतो आपल्या एक्झाम प्रिपरेशनमध्ये आणि त्या स्वरूपामध्ये आपण लेक्चर सिरीज स्टार्ट करतोय आणि ह्या लेक्चर सिरीज अंतर्गत डिसेंबर महिना आपण बघणार आहोत करंट अफेअर्सचा। डिसेंबर महिन्यामध्ये काय काय घडामोडी घडल्या, कोणत्या घडामोडी घडल्या, एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने बघणार आहोत। इथं भरपूर घडामोडी घडत असेल परंतु त्या आपल्या कामाशी आहे की नाही हे आपल्याला समजणं गरजेचं आहे। त्यामुळे आपण इथं डिसेंबर महिन्याच्या सगळ्या घडामोडी बघूया। मग त्याच्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे UNLF। काय आहे UNLF? हा अशा प्रकारचा असलेला शांत करार झालेला आहे कोणासोबत? तर ह्या संस्थेसोबत, ह्या घटकासोबत, ह्या असलेल्या एखाद्या गटासोबत असं म्हणायला हरकत नसावी। म्हणजे नेमकं झालं काय? मग केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी जाहीर केलेले केंद्र आणि मणिपूर सरकारामध्ये मणिपूरच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण असा विकास म्हणून युनायटेड नॅशनल लिबरेशन फंड, काय आहे युनायटेड नॅशनल लिबरेशन फंड, हा शांतता करार यशस्वीपणे स्वाक्षरी केलेला आहे। आपल्याला माहिती आहे की भारत देशामध्ये नॉर्थ ईस्ट रिजन हा सर्व प्रामुख्याने एका प्रकारे वेगळा नॉर्थ ईस्ट मागण्याच्या तयारीत राहतो कधी पण, आणि त्या अनुषंगाने ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस हे फुटीरतावादी जे विचारसरणीचे लोक आहे, जसे की पंजाबमध्ये असलेलं खालिस्तान आहे, तशा त्या प्रकारे मणिपूरमध्ये युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट आहे। ह्या अशा काही संघटना आहे जसे की बोडोलँड कम्युनिटीज आहे किंवा गोरखालँड आहे। हे जेव्हा आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला दिसतंय की हे फुटीरतावादी आहे आणि यांचं म्हणणं काय की आम्हाला काय पाहिजे, इथं वेगळं पाहिजे। जम्मू काश्मीरमध्ये पण अशा प्रकारच्या असलेल्या फुटीरतावादीच्या आधारावर तयार झालेल्या भरपूर संघटना आहे। मग आता ह्या संघटनेचा प्रॉब्लेम काय की त्यांना कधीच वाटत नाही की भारतासोबत अटॅच राहावं। परिणाम स्वरूप हे भारतापासून वेगळं होण्याचा प्रयत्न करतात किंवा लोकांमध्ये त्या प्रकारचं प्रक्षोभक स्वरूपातलं अवेअरनेस क्रिएट करतात की नाही आता आपण एकत्र राहिलं नाही पाहिजे, आपण वेगळं राहिलं पाहिजे, अशा प्रकारच्या गोष्टी। मग अशा वेळेस मणिपूर जेव्हा धगधगत होतं आणि मणिपूरमध्ये जी आग लागली होती त्याला शमवण्यासाठी माननीय श्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सरांनी अशा प्रकारचा पहिला प्रयत्न केला जो की शांततेच्या कराराच्या माध्यमातून वापरला जाणार आहे। मग अशा स्वरूपातला हे शांततेचा करार जो होता तो कोणत्या संघटनेसोबत झाला तर लक्ष ठेवायचं, युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट सोबत। कुठे कोणासोबत झालेला आहे? युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट सोबत झालेला दिसून येतोय। मग युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट काय आहे तर एका प्रकारचा गट आहे, एका प्रकारचा असलेला समूह आहे जो की कंटिन्युअसली आम्हाला इथं लिबरेट व्हायचंय, वेगळं व्हायचंय अशा प्रकारे भाष्य करतो। मग अशा वेळेस त्यांना शांत करण्यासाठी गृहमंत्री साहेबांनी काय केलेलं आहे, तिथलच्या लोकांना विश्वासात घेतलं आणि आपण काहीतरी सामंजस्य स्वरूपामध्ये भाष्य करू ना, कशाला तुमच्या काय ज्या मागण्या असेल त्या मी मान्य करतो, अशा बाबतीमध्ये त्यांनी काय केलेला आहे तो करार तिथं मान्य केलेला आपल्याला दिसून येतोय। मग UNLF काय आहे तर त्या प्रकारचं 24 नोव्हेंबर 1964 ला, काय 24 नोव्हेंबर 1964 ला याची काय झालेली आहे, स्थापना झालेली आहे। मग मणिपूर खोऱ्यातील सर्वात जुना बंडखोर गट म्हणून याला काय केला जातो, बघितला जातो। मग नागा बहुल असेल किंवा कुकी झुमी वर्चस्व असलेला हा काय आहे, ह्या गटांचा असलेला विपरीत परिणाम आपल्याला होताना दिसून येतोय। सोबतच आपल्याला हेही माहिती आहे की अशा प्रकारच्या असलेल्या संदर्भामध्ये ह्या संघटनेला आपण विविध प्रकारच्या गोष्टीच्या माध्यमातून बंधनं घालण्याचा प्रयत्न देखील केला होता, परंतु तो कुठेतरी अयशस्वी स्वरूपामध्ये आपल्याला तिथं दिसून येतोय। सोबतच मणिपूर पीपल्स आर्मीची स्थापना देखील तेव्हा झालेली होती, म्हणजे नंतरच्या काळामध्ये 1990च्या काळामध्ये। म्हणजे कुठेतरी हळूहळू लोकांमध्ये अविश्वासाचा असलेला जो एक सेन्स असतो तो वाढताना आपल्याला दिसून येतोय। जर तुम्ही मणिपूर बघितलं तर मणिपूरच्या असलेल्या स्वरूपामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं दिसून येत आहे। मग अशा वेळेस आपण बघतो तर मणिपूरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत असताना इम्फाल त्याची असलेली काय आहे, त्या पर्टिक्युलर असलेली त्याची राजधानी आहे आणि ह्या आजूबाजूच्या भागामध्ये हे जे काय आहे लोक ऍक्टिव्हिस्ट आपल्याला तिथं दिसून येत आहे। येते लक्षात? मग तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की सध्या भारत सरकारने आणि कोणत्या असलेल्या संघटनेमध्ये हा शांततेचा करार झाला आहे तर लक्ष ठेवायचं, ती शांतता कोणता करार आहे तर UNLF आहे। कोणता आहे? UNLF आहे, हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे। चालायचं पुढं, चला पुढचा करंट अफेअर्स काय सांगतोय। COP28 मधील WHO चा अजेंडा आरोग्याला केंद्रस्थानी ठेवणे। आपल्याला आता COP28 काय आहे हे पहिली माहिती असायला पाहिजे आणि WHO असलेला संदर्भ बघ त्यावेळेस त्याच्यामध्ये काय प्रोव्हिजन्स होत्या तेही बघणं गरजेचं आहे। COP28 म्हणजे काय, कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज ज्याला आपण म्हणतो। मग कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज जे आहे ते कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज कशाला म्हणावं
किंवा त्याच्यामध्ये काय डिसाईड केलं जातं, तर लक्ष ठेवायचं तर कॉन्फरन्स पार्टीज म्हणजे काय, जागतिक स्तरावरचे जेवढे काही लोक असणार आहे ते एकत्र येतात आणि त्या स्वरूपामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या काही घडामोडी घडत आहेत, जसं की आरोग्याच्या बाबतीत असेल किंवा त्या प्रकारच्या असलेल्या स्वरूपामध्ये एन्व्हायरमेंटच्या गोष्टीच्या बाबतीत असेल, मुख्यत्वे करून पर्यावरणाशी संबंधित असलेल्या गोष्टी असतात. मग हे जेव्हा आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला हे COP28 मध्ये आपल्या भारत देशाने काय केलेलं आहे, बऱ्यापैकी तिथं ऍक्टिव्हिटीज केलेला आहे आणि जागतिक स्तरावर भारताने स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन पण तिथं दिलेलं आहे. पण त्या स्वरूपामध्ये काहीतरी अजून काही नवीन भेटतंय का? येस. तर काय झालं आहे, तर ऐतिहासिक वाटचालीमध्ये 27 वर्ष जुन्या युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज मध्ये आरोग्य केंद्रस्थानी होते आणि 3 डिसेंबर ठिकाण कधी कुठं तर दुबईला आपल्याला त्या प्रकारचं असलेलं जागतिक स्तरावर कशावर फोकस केला पाहिजे, तर आरोग्यावर फोकस केला पाहिजे, हा तिथं काय झालेला आहे चर्चेमध्ये ऑब्जेक्टिव्ह निघून आलेले आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण बघतो तर COP28 असलेलं उद्दिष्ट आता सध्या काय असेल, पर्यावरणासोबत आरोग्य हे आहे, हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आरोग्यामध्ये जर बघतो तर रिलीफ आहे, रिकव्हरी आहे, पीस आहे, या विषयावर काय केलं जात आहे, चर्चा केल्या जात आहे. आणि ह्या संदर्भामध्ये आपल्याकडे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन्स आहे, तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या द्वारे काही आयोजित केलेल्या दिवसांमध्ये आरोग्य, पर्यावरण अशा अनेक क्षेत्रावर तिथं काय केलं जात आहे, चर्चा केली जाते. पण तुम्हाला 2-3 क्वेश्चन विचारले जाऊ शकता की COP28 कुठं झाली आहे, तर लक्ष ठेवायचं COP28 हे दुबईमध्ये झाली आहे. आता इथं फक्त पर्यावरणावर चर्चा होती का? नाही, तर आता याच्यावर त्या प्रकारचं असलेलं जे आपण म्हणतो आरोग्य, त्या आरोग्यावर देखील काय केल्या जाते, चर्चा तिथं केल्या जात आहे. आलं लक्षात? मग अशा पद्धतीच्या अशा गोष्टीच्या अनुषंगाने हवामान आणि आरोग्य मंत्रीपदही आपल्याला काय केलेलं आहे, तिथं दिलेलं, किंवा तिथं आपले आरोग्य आणि हवामान मंत्री दोघंही तिथं गेलेले दिसून येत आहे. त्यामुळे लक्ष ठेवायचं की WHO चा अजेंडा COP28 मधील काय असणार आहे, आरोग्याला असणार आहे. आता याच्यामध्ये काय काय गोष्टी बोलल्या गेल्या आहे, तर त्यांनी सहज सांगितलं की जीवाश्म इंधनाचा टप्पा काय करायला पाहिजे, बंद करायला पाहिजे. जे जीवाश्म फॉसिल्स फ्युअल आहे ते फॉसिल्स फ्युअलचा आपण यूज केला गेला नाही पाहिजे. कारण की हवामान बदलायचं असेल आणि हवामानामध्ये असलेल्या ज्या काही चुकीच्या गोष्टी होत असेल तर ते सगळं थांबविण्यासाठी तुम्हाला अशा पद्धतीच्या गोष्टी तिथं कराव्या लागेल आणि त्या पद्धतीने जीवाश्म इंधनाचा टप्पा हा हळूहळू का होईना स्वरूपामध्ये कमी करावा लागणार आहे. त्याच्यानंतर आरोग्य प्रणालीचे हवामान लवचिकता मजबूत करायला पाहिजे. ज्यावेळेस आपण बघतो तर आरोग्य हे आपलं कशावर ठरतंय, तर हवामानावर ठरतंय. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत असेल, कार्बन मोनॉक्साईडचं प्रमाण वाढत असेल, क्लोरोफ्लोरोकार्बनचं असलेलं प्रमाण वाढत असेल, तर अशा वेळेस आरोग्य प्रणालीचं असलेलं ज्या काही गोष्टी आहेत तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युटर घटक काय आहे, हवामान आहे. मग अशा वेळेस हवामानाच्या बदलाच्या माध्यमातून आपल्याला काय करावं लागणार आहे, प्रोटेक्शन मेजर्स तिथं घ्यावं लागणार आहे. जीवाश्म इंधनाच्या अनुदाने आरोग्यावर पुनर्निर्देशित करायला पाहिजे. मग जीवाश्म इंधन अनुदानातून आरोग्य क्षेत्राकडे निधी पुनर्निश्चित करायला पाहिजे. म्हणजे आज गव्हर्नमेंट तुमच्या असलेला कोळसा खंदण्यासाठी जर पैसे देत असेल, म्हणजे अनुदान देत असेल, तर अशा वेळेस हे आता पैसे अनुदान कुठं वळवले पाहिजे, तर तुमच्या असलेल्या त्या पर्टिक्युलर आरोग्य क्षेत्राकडं, कुठं आरोग्य क्षेत्राकडे आपण तिथं पैसे वळवला पाहिजे. म्हणजे आता जो पैसा आहे खऱ्या अर्थाने तो कुठं वापरला गेला पाहिजे, तर तुमच्या आरोग्य क्षेत्राकडे वापरला पाहिजे. एवढ्या महान गोष्टीवर चर्चा झालेली आपल्याला दिसून येते. याचा अर्थ आहे की आपल्या भारत देशामध्ये किंवा संपूर्ण जगामध्ये आता आरोग्य व्यवस्था ही प्रायमरी असणार आहे आणि त्यासोबतच हवामानावर जे होणारे विपरीत परिणाम आहे ते काय करणे, कमी करणे, हाही एक त्याच्यातला संदर्भ आपल्याला दिसून येतोय. आलं लक्षात? मग हे आपल्याला तिथं बघणं गरजेचं आहे. मग लक्ष ठेवायचं COP28 कशासाठी आहे आणि कोणत्या पद्धतीने तिच्यावर त्या गोष्टी भाष्य झालेल्या दिसून येते. मग आता ह्या स्वरूपामध्ये अजून एक गोष्ट आहे ह्या COP28च्या बाबतीमध्ये, ते म्हणजे काय, फार महत्वाचं आहे. कारण की याच्यामध्ये आपण पहिल्यांदा काय आहे, लॉस अँड डॅमेज फंड नावाचा निधी तयार केलेला आहे. व्हेरी IMP. तुम्हाला कदाचित विचारला जाऊ शकतो लॉस अँड डॅमेज फंड कशासाठी आहे, तर लॉस अँड डॅमेज फंड हा कुठं तयार झालेला आहे, तर लक्ष ठेवायचा तो दुबईमध्ये झालेला आहे COP28 मध्ये. मग आता हा लॉस अँड डॅमेज फंड कशासाठी आहे, तर सिंपल लॉजिक आहे. या निधीची उद्दिष्ट आहे की हवामान बदलाच्या गंभीर परिणामांना समोर जाणाऱ्या असुरक्षित देशांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे. ज्यावेळेस आपण बघतो मागच्या 3-4 वर्षाखाली जकात्रा किंवा जे छोटे छोटे आयलंड्स आहेत, म्हणजे इंडोनेशियाचा जकात्रा असेल किंवा छोटे छोटे जे आयलंड्स आहे ना, त्या छोट्या छोट्या आयलंड्सनी युनायटेड नेशन मध्ये पिटिशन दाखल केली
आणि पिटिशन दाखल केल्यानंतर तिथं त्यांनी सगळ्यांनी क्लेम केलं की आज आमचं असलेलं अस्तित्व हे डुबत चाललेलं आहे. मग डुबत चाललेलं आहे म्हणजे काय, तर पाण्याच्या पातळीची असलेली ही जी आहे लेवल ती वाढत चालली आहे. मग संयुक्त राष्ट्राने विचारलं हे कसं काय म्हणता येईल की तुमचं पाणी वाढतंय आणि तुम्ही त्या प्रकारचं असलेलं तुम्ही विकसित देशांना ब्लेम का बरं करताय. तर त्यांनी सरळ सांगितलं की विकसित देशांनी इंडस्ट्रियलायझेशन काही कमी केलं नाहीये, ग्लोबल वॉर्मिंग काही कमी केली नाहीये. मग ग्लोबल वॉर्मिंग कमी काही केलं नसल्यामुळं स्नो मेल्ट जो होतो म्हणजे बर्फ जो वितळला जातोय, त्या बर्फ वितळल्याने आपल्या समुद्राची काय वाढतीये, पातळी वाढती. आणि समुद्राची पातळी वाढली की आमचे जे छोटे छोटे आयलँड्स आहे ते काय होत आहे, सबमर्ज होऊन जात आहे. मग एवढ्या बहण स्वरूपामध्ये ज्यावेळेस त्यांनी चर्चा केली तर त्यावेळेस आपल्याला काय दिसून येते की पर्टिक्युलर ह्या सगळ्या देशांना आता आपण काय केलं पाहिजे, वाचवलं पाहिजे. ह्या देशांच्या असलेल्या आर्थिक घडामोडीमध्ये आपण कॉन्ट्रीब्युशन दिलं पाहिजे. मग अशा प्रकारचा एक निधी स्थापन करू आणि तो निधी म्हणजे कोणता असणार आहे, लॉस अँड डॅमेज फंड असणार आहे. मग याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे की प्रत्येक देशाने, सदस्य देशाने, कोणता सदस्य देशाने काही पैसे डॉलरमध्ये असो किंवा तुमच्या असलेल्या कोणत्याही स्वरूपात असो ते पैसे देऊन त्या स्वरूपातलं काय करणं आहे, तिथं युटिलिटी करणं आहे किंवा त्याचा असलेला उपयोग त्या सामान्य लोकांना किंवा सामान्य देशांना देणं आहे. हा त्याचा सगळ्यात महत्वाचा उपयोग समजला जाणार आहे. मग यजमान UAE आणि जर्मनी यांनी त्या प्रकारचा असलेला 100 दशलक्ष डॉलर एवढा पैसा दिला आहे. युकेनी 60 दशलक्ष, US नी 24.5 दशलक्ष, जपाननी 10 दशलक्ष अशा प्रकारच्या असलेल्या निधीचा पैसा जमा केलेला आहे. म्हणजे थोडक्यात ह्या जे देश असणार आहे जे पर्टिक्युलर हवामानाच्या असलेल्या गोष्टींमुळे कुठेतरी पाठीमागं पडले आहे किंवा काही झालेलं आहे, यांना लॉस झालेला आहे, त्यांना तो डॅमेज भरून काढायचा आहे. त्याच्यासाठी असलेला लॉस अँड डॅमेज फंड आपण तिथं बघितलेला आहे. चालायचं पुढं. चला आता पुढचं आहे त्या प्रकारचं करंट अफेअर्स 2024-25 द्विवर्षकासाठी म्हणजे 2 वर्षासाठी आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेमध्ये त्या प्रकारचा असलेला संदर्भ आपल्याला दिसतोय की भारताला प्रतिनिधित्व भेटलेलं आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की आंतरराष्ट्रीय सागरी संघटना इंटरनॅशनल तुमचं असलेलं इंटरनॅशनल मॅरिटाईम ऑर्गनायझेशन ज्याला म्हणतो, तर त्याच्यामध्ये त्या प्रकारचं असलेलं भारताने काय केलेलं आहे, निवडून आलेलं आपल्याला दिसून येते. मग ही जी निवड आहे ती कशी आहे, फेअर निवड आहे. कशी आहे, फेअर निवड आहे. मग अशा वेळेस आपल्याला दिसतंय की पर्टिक्युलर असलेल्या ह्या 10 राज्यांच्या प्रतिष्ठित श्रेणीमध्ये भारताला काय केलेलं आहे, स्थान देण्यात आलं आहे. मग इंटरनॅशनल मॅरिटाईम ऑर्गनायझेशन ज्याला आपण म्हणतो, तर इंटरनॅशनल मॅरिटाईम ऑर्गनायझेशन कशासाठी आहे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यावेळेस ते मॅरिटाईम तुम्ही बघतात म्हणजे समुद्र ठिकाण किंवा ज्या देशाला समुद्र लाभलेला आहे त्या देशांनी एकत्रित यावं आणि त्या देशांनी त्याच्या असलेल्या समुद्राचा अवतीभोवतीचा ज्या काही गोष्टी असेल त्या सगळ्या गोष्टीचा असलेला संदर्भ घेत तिथं प्रोटेक्शन मेजर्स तिथं घेतले पाहिजे. मग ते एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन असेल किंवा सिक्युरिटी पर्पज प्रोटेक्शन असेल किंवा कोणत्याही प्रकारचं असलेलं प्रोटेक्शन असेल तर इट हॅज टू बी टेक बाय वे ऑफ दॅट पर्टिक्युलर कंट्रीज. हे त्या कंट्रीजचं असलेलं काय असणार आहे, तिथं संदर्भ असणार आहे. मग ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला भारत देशाला अशा प्रकारच्या असलेल्या इंटरनॅशनल सागरी संघटनेमध्ये आपलं स्थान निश्चित झालेलं आहे किंवा पुनर्नियुक्ती झालेली आपल्याला दिसून येते. मग याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड, स्पेन, स्वीडन, युनायटेड यासारख्या प्रभावशाली राष्ट्रांच्या बरोबरीने उभे राहता येणार आहे. मग याचा असलेला मुख्य उद्देश काय असणार आहे की जसं की समुद्रामध्ये ट्रॅव्हलिंग करता वेळेस किंवा समुद्रांची असलेली जेव्हा आपण एखादा कार्गोज इकडे तिकडे जातो तर ज्या पद्धतीने त्याला सिक्युरिटी भेटली पाहिजे ती सिक्युरिटी कशी दिली पाहिजे. म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर आता भारताचं वजन एवढं वाढलेलं आहे की भारताला डिसिजन मेकिंग मध्ये घेत आहे की संपूर्ण जगासाठी जर एखादं मॅरिटाईम लॉज बनवायचं असेल तर त्यावेळेस भारताला तिथं कन्सर्न करणार आहे. त्यामुळे भारतासाठी फार मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे. तर किती वर्षासाठी, 2 वर्षासाठी. कुठं, तर आंतरराष्ट्रीय सागरी संघटना. काय, आंतरराष्ट्रीय सागरी संघटना इंटरनॅशनल मॅरिटाईम ऑर्गनायझेशन आपण ज्याला म्हणतो ते आहे. कळालं. मग अशा पद्धतीने तुम्हाला हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे की ह्या इंटरनॅशनल मॅरिटाईम ऑर्गनायझेशनचा असलेला संदर्भ काय आहे आणि कशा पद्धतीने असणार आहे. चलायचं पुढं. चला, आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेची प्रमुख भूमिका काय आहे हे बघून घेऊ आपण. मग अशा प्रकारची ही सागरी उद्योगाचे नियमन करणारी, जागतिक व्यापार, वाहतूक आणि सर्व सागरी ऑपरेशनचे समर्थन करणारी प्राथमिक प्राधिकरण आहे. म्हणजे आपल्याकडे कोणत्याही पद्धतीने जे काही गोष्टी केल्या जातात जसं की ऑइल स्पिलिंग खूप होत असते. ऑइल स्पिलिंग म्हणजे काय की एखादं जहाज आहे
ते ऑइल कंटेनर घेऊन जातं, पण ते जहाज कधी कधी पलटलं तर ते सगळे ऑइल कुठं स्पिल होणार आहे, तर समुद्राच्या असलेल्या वरच्या थरावर होतं. मग याच्यामुळे काय होतं की सूर्यप्रकाश हा त्या प्रकारच्या खाली जात नाही, कारण की ऑइल असतं ना इथं. मग अशा वेळेस प्रॉब्लेम काय होतो की खालचे मासे किंवा तुमचं असलेलं पर्टिक्युलर जे एन्व्हायरमेंट आहे, खालचं इकोलॉजिकल सिस्टीम आहे ती डिस्ट्रॉय होते. मग याला कसं थांबवल्या जाईल, ऑइल स्पिलिंग का बरं नाही होऊ द्यायला पाहिजे, कसं त्याचं पॅकेजिंग केलं पाहिजे, कशा प्रकारे, हे सगळं इंटरनॅशनल मॅरिटाईम ऑर्गनायझेशन ठरवतं. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपण बघतो तर आपल्याकडं मासेमारी केल्या जाते, तर मासेमारी करता वेळेस पारंपरिक स्वरूपामध्ये आपण ते जाळी फेकतो. परंतु काय असतं की मोठमोठे जहाज असतात ना, ते मोठमोठे जहाज अँकर्स असतात. काय असतात अँकर्स, ते अँकर्स त्याच्यामध्ये रू होतात, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी करतात. आणि हे सगळं जेव्हा करतो तर त्यावेळेस कुठेतरी तो आजूबाजूचा जो परिसर आहे खालचा तळागाळातला, तो काय होतोय, त्या प्रकारचा प्रॉब्लेम्स क्रिएट करतोय. मग अशा पद्धतीने हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की म्हणजे आंतरराष्ट्रीय सागरी संघटना ही काय करते, तर अशा सगळ्या पद्धतीच्या गोष्टीचं विनियमन करत आहे. लक्षात. चला पुढचं, इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स फोरम 2023. इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स फोरम 2023 आंतरराष्ट्रीय स्तरावर इंटरनेटच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीने केल्या जाईल, इंटरनेटची असलेली सेवा सामान्य लोकांना कशी प्रोव्हाइड केल्या जाईल, त्याच्यामध्ये अपग्रेडेशन काय करता येईल, त्याच्यामध्ये सिक्युरिटी पर्पज काय करता येईल, ह्या सगळ्या गोष्टीवर जेव्हा चर्चा होती तर त्यावेळेस इंटरनॅशनल इंटरनेट गव्हर्नन्स फोरमचं नाव पहिले तिथं घेतलं जातं. मग अशा संदर्भामध्ये ही जी 2023 असलेली कॉन्फरन्स होती, हा फोरम होता, तर याच्यामध्ये असलेल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट होती की आपल्याला कुठंतरी इंडियाच्या इंटरनेटबद्दल भाष्य करावं लागणार आहे. कारण की जग संपूर्ण आज जोडल्या जात आहे ते कशामुळं, तर इंटरनेटमुळं. मग ज्यावेळेस आपल्या भारताची असलेली संदर्भ घेतो तर त्यावेळेस भारताने विदिशा नावाच्या असलेल्या जिल्ह्यापासून 5G नेटवर्कचं आपण प्रस्थान केलेलं आहे, पण तरीही त्याच्यामध्ये सिक्युरिटीनेस आहे का, त्या प्रकारचं असलेलं युटिलायझेशन किती होतं, ह्या सगळ्या गोष्टीवर काय केलं जातं, चर्चा केली जाते. मग अशा वेळेस हे एक मल्टी सेक्टर होल्डर्स प्लॅटफॉर्म म्हणून काम करते. इंटरनेटशी संबंधित सार्वजनिक धोरणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी विविध गटातील प्रतिनिधींना समान पातळीवर एकत्र आणते आणि इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स फोरम त्याच्या 2021 आणि 22 मधील मागील आवृत्त्यांच्या यशानंतर 5 डिसेंबर 2000 रोजी त्या प्रकारच्या असलेल्या संदर्भामध्ये एक कार्यक्रम होणार आहे. तो कधी होणार आहे, 5 डिसेंबरला. मग अशा प्रकारच्या असलेल्या संदर्भामध्ये इंटरनेटचं युटिलिटी कशी असली पाहिजे, नेट न्यूट्रलिटी कशी असली पाहिजे. नाहीतर काय होतं, काही काही कंपन्या ज्या असतात, जसं की आपण फॉर एक्झाम्पल असं बघायला गेलं तर वोडाफोन आहे, त्याच्यानंतर आयडिया आहे, त्याच्यानंतर जिओ आहे. आता ह्या कंपन्या काय करतात माहिती का, की एखादा इंटरनेट युजर असेल, म्हणजे त्या इंटरनेट युजरला काय करायचं, जास्त पद्धतीचा डेटा देऊन टाकायचा. का, तर त्यांनी त्या प्रकारचं जास्त रिचार्ज मारलं म्हणून. असं नाही केलं पाहिजे. तुम्ही कोणतंही रिचार्ज घ्या, सगळ्यांना त्या प्रकारचं असलेलं काय असायला पाहिजे, डेटा यूज असायला पाहिजे. मी त्या प्रकारे मी प्राईम कस्टमर आहे आणि हे आहे ते आहे आणि मग मला त्या प्रकारचं चांगलं भेटणार आहे, अशा प्रकारे नाही. तर इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स फोरमचं तेच उद्दिष्ट आहे की नेट न्यूट्रलिटी असली पाहिजे, सगळ्यांना कसं पाहिजे, समान. मी जर 100 रुपयाचं रिचार्ज करत असेल आणि समोरचाही 100चा रिचार्ज करत असेल तर आम्हाला सेम MB सेम काय त्या प्रकारचं असेल तेवढंच पैसे कट होणार आणि तेवढंच युटिलाइज केलं जाणार. मग अशा पद्धतीने तुमच्या प्रत्येक कंपनीने त्या स्वरूपातला, जसं की वोडाफोन असेल, आयडिया असेल, जिओ असेल, यांनी काय केलं पाहिजे, समस्वरूपामध्ये सगळ्या गोष्टी तिथं केल्या पाहिजे. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने तुम्हाला ते लक्षात येऊ शकतं. आता ह्याची थीम काय होती, याचा उद्दिष्ट काय होतं, तर त्या प्रकारचं असलेलं ही 3री आवृत्ती असून म्हणजे 3rd टाइम आपण भेटतोय. तर मुव्हिंग फॉरवर्ड कोलॅबरेटिंग भारत इन डिजिटल अजेंडा ह्या स्वरूपामध्ये आपल्याला ती दिसून येते. लक्ष ठेवायचं, थीम काय होती की मुव्हिंग फॉरवर्ड कोलॅबरेटिंग भारत इंडियाज डिजिटल अजेंडा ज्या म्हणतो त्याच्यामध्ये. मग भारतासाठी एक सुरक्षित, विश्वासार्ह आणि लवचिक स्वरूपातलं सायबर स्पेस तयार करणे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या असलेल्या विकासात्मक भूमिकेमध्ये तडा न जाऊ देणे, हा सगळा मुख्य उद्देश हा कशामध्ये केला जातो, तर ह्या पर्टिक्युलर असलेल्या घटनेमध्ये केला जातो. आणि त्यामुळं भारत सरकार हा याच्यामध्ये काय आहे, प्रोएक्टिव्हली पार्टिसिपेट करत आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे ही थीम लक्षात ठेवा, मुव्हिंग फॉरवर्ड कोलॅबरेटिंग इंडियाज डिजिटल अजेंडा ज्याला म्हणलं जातं ते हे असणार आहे. लक्षात. चलायचं पुढं. चला
पुढचं काय करंट अफेअर्स आहे तर नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो NCRB ने क्राईम इन इंडिया नावाचं काय केलेलं आहे त्या प्रकारचा असलेला अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. त्यामुळे लक्षातच ठेवायचं, सध्या खूप चर्चेमध्ये आहे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो यांनी कोणता अहवाल, तर लक्ष ठेवायचं क्राईम इन इंडिया, व्हेरी व्हेरी IMP फार महत्वाचा आहे. क्राईम इन इंडिया नावाचा अहवाल सादर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी मागच्या वर्षीचा 2022चा गुन्ह्यांची आकडेवारी काय केलेली आहे पब्लिश केलेली आपल्याला दिसून येते. मग आता ह्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो काय दाखवतो तर तुमच्या देशामध्ये क्राईम किती होतो, क्राईमचं असलेलं एक्झिक्युशन किती होतं, क्रिमिनलला किती प्रकारची शिक्षा दिल्या जाते, किंबहुना तुमच्या देशामध्ये क्रिमिनल जस्टिस सिस्टीम कशी आहे ही पण चेक केल्या जाते. सोबतच तुमचं गव्हर्नमेंट फेल गव्हर्नमेंट आहे का, की क्रिमिनलायझेशन ऍक्टिव्हिटी प्रोटेक्शन करण्यासाठी किंवा सामान्य लोकांना त्याचा फायदा देण्यासाठी, मग तुमचं गव्हर्नमेंट चांगलं आहे का वाईट आहे ह्या गोष्टीतून तुमचा अनालिसिस येतो. मग अशा वेळेस आपल्याला काही शर्मनाक गोष्टी आपल्याला फेस कराव्या लागल्या, कारण की त्याच्यामध्ये काही महत्वाच्या बाबी तिथं प्रदर्शित केल्या. जसं की आपण सायबर गुन्ह्यामध्ये त्या प्रकारचं असलेलं किती टक्के तर 24%, आर्थिक गुन्ह्यामध्ये 11%, याच्यामध्ये काय झालेली आहे वाढ झालेली आहे. म्हणजे आपल्याकडे सायबर अटॅक्स हे दिवसंगणित वाढ चालले आहे. एका साईडला तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठमोठ्या स्वरूपातले काय करता त्या पद्धतीच्या असलेल्या सगळ्या गोष्टी करता आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून तुम्ही जगाला दाखवता काय की इंडिया इज अ सेफेस्ट कंट्री. मग आपण इंटरनेट फोरम घेतलं, मग सगळं सांगितलं की आपण असं करू तसं करू, पण तुमच्या देशामध्ये 24% सायबर क्राईम्स होत आहे. ही एक कुठंतरी भारताला शर्मनाक गोष्ट आपल्याला बघताना दिसून येते. त्याच्यासोबतच त्या प्रकारे पर्टिक्युलर आर्थिक गुन्हे आहेत ते किती टक्क्याने वाढले आहे 11% वाढलेले आहे. आणि विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकावरील गुन्ह्यामध्ये 9% आणि महिलांवरील गुन्ह्यावर कितीचे आहे 4% वाढ झालेली आपल्याला तिथं दिसून येते. मग आता नवीन कॉन्सेप्ट पण येते आहे सायबर किडनॅपिंग, फार गास्ती आहे. मग बघा सायबरनी इतक्या दिवस तुम्ही फक्त पैसे इकडचे तिकडे करत होते, आता माणसाला किडनॅप करू शकता. म्हणजे बसल्या बसल्या इंटरनेटच्या आधारे एका माणसाला किडनॅपही करू शकता. एवढी काय सायकोलॉजिकल तो वॉरफेअर असणार आहे आणि ह्या सायकोलॉजिकल वॉरफेअर मध्ये आपण किडनॅपिंग पर्यंत गेलेला आपल्याला दिसून येते. मग याच्या अनुषंगाने आपण म्हणू शकतो का की आपला नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो हा कुठेतरी रिअल चित्रपट भारतामध्ये क्राईम असलेल्या संदर्भामध्ये दाखवून आपल्याला दिसून येते. आलं लक्षात. आणि विशिष्ट जर घटकांच्या बद्दल भाष्य करायचं असेल तर आपण काय म्हणू की SCच्या अगेन्स्टमध्ये, कोणाच्या SCच्या अगेन्स्टमध्ये 2021 मधील किती 50,900 प्रकरणांच्या तुलनेमध्ये 2022 मध्ये किती वाढलेले आहे 57,582 वाढलेले आपल्याला दिसतंय. म्हणजे अशा प्रकारे 13% वाढ झाली आहे क्राईम अगेन्स्ट द SC पीपल. म्हणजे SC समुदाय जो आपला भारताचा एक समाजाचा मुख्य घटक मानला जातो, परंतु समाज त्यांना कधी ऍक्सेप्ट करत नाहीये. अशा प्रकारच्या असलेल्या ह्या समाजाच्या असलेल्या अस्तित्वाची तुम्ही कधी मान्यता प्राप्त करत नाहीये, मान्यता देत नाहीये आणि अशा लोकांच्या अगेन्स्टमध्ये तुम्ही 13% वाढ होतीये. म्हणजे कुठेतरी भारताला एक वेगळ्या प्रकारचा असलेल्या गोष्टीवर फेस करावा लागत आहे. सोबतच त्या प्रकारचा हे ST, मग STच्या अगेन्स्टमध्ये किती वाढलेली आहे तर 14% गुन्हे वाढलेले आहे. वरती SCच्या अगेन्स्टमध्ये 13% वाढलेली आहे आणि 14% वाढलेले आहे. म्हणजे अजून पण समाज आपल्या कुठेतरी मनामध्ये एखाद्या पर्टिक्युलर कम्युनिटी बद्दल हा द्वेष धरून आहे हेही आपल्याला तिथं लक्षात येतं. ज्येष्ठ नागरिकांबद्दल जर बघायला गेलं तर त्या प्रकारचं असलेलं 9.5% म्हणजे 9.3%ची वाढ झालेली आपल्याला दिसून येते. हे सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला दिसतंय की आपल्याकडचं क्रिमिनल जो आहे, क्रिमिनल माइंडसेट म्हणा किंवा क्राईम इंडिया म्हणा, हे वाढताना आपल्याला दिसून येते. मग आता गव्हर्नमेंटने याचा स्टान्स घेतला पाहिजे की व्हॉट शुड हॅव टू डू, व्हॉट शुड नॉट टू बी हॅड टू डू, आणि अशा पद्धतीच्या गोष्टीच्या माध्यमातून केलं पाहिजे. त्यामुळे ते कदाचित मागं पुढं होईल आणि गव्हर्नमेंटने बऱ्यापैकी गोष्टी त्याच्यामध्ये केलेल्या आपल्याला दिसून येणार आहे. आलं लक्षात. चला पुढचं करंट अफेअर्स घेऊया. पंचायत राज मंत्रालयाने ग्राम मनचित्र ऍपचं लॉन्च केलेलं आहे. कोणी? पंचायत राज मंत्रालयाने. आपल्याला माहिती आहे की 73व्या घटना दुरुस्तीनुसार आपल्याकडं ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत अशा नावाचं असलेलं आपण काय केले आहे पंचायत राज व्यवस्था निर्माण केली आहे. मग पंचायत राज व्यवस्था निर्माण केल्या असल्या कारणाने आपल्याकडं ग्रामीण भागातल्या लोकांना सहभाग भेटला आहे लोकशाहीच्या प्रतिनिधित्वाच्या स्वरूपामध्ये. मग अशा वेळेस ग्रामस्तरावर अवकाशीय नियोजन वाढविण्याच्या धोरणात्मक हालचालीमध्ये पंचायत राज मंत्रालयाने ग्राम मनचित्र म्हणून ओळखले जाणारे भौगोलिक माहिती प्रणाली GIS अनुप्रयोग सादर केले आहे.
याच्या ऍप्लिकेशननुसार ग्रामपंचायतींना त्यांच्या नियोजनाच्या प्रयत्नामध्ये सक्षम करण्यासाठी भौगोलिक स्थानिक तंत्रज्ञानाचा काय घेता येणार आहे, लाभ घेता येणार आहे. फॉर एक्झाम्पल, आता जर एखादी ग्रामपंचायत आहे आणि तिला वाटत असेल की इथं धरण बांधायचं, छोटंसं केटी धरण म्हणतो आपण, ते केटी धरण बांधायचं का, मग त्याच्या स्वरूपामध्ये ते तिथं त्यांना कदाचित ते भूमापन करणं किंवा त्या प्रकारचं असलेल्या काही गोष्टी कळत नसेल की इथं कसं एक्झॅक्टली बांधायचं, कोणत्या स्वरूपात आहे. मग हे ऍप्लिकेशन जर तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये असेल आणि तुम्ही फक्त त्या प्रकारची असलेली माहिती टाकली की आमचं असं ग्रामपंचायत आहे आणि आमचं असं प्रपोजल की ह्या गोष्टी करायच्या आहे, तर अशा वेळेस तुम्हाला ऑटोमॅटिकली सॅटेलाइटच्या द्वारे किंवा त्याच्यामध्ये असलेल्या टेक्नोसॅव्हिकलच्या साऊंडनेसद्वारे तुम्हाला सगळी माहिती दिली जाईल की नेमकं एक्झॅक्टली काय करायचं आहे. मनचित्र म्हणजे काय की असा हा मंच आहे की ज्याच्यातून तुमचं सगळं चित्र क्लिअर होणार आहे, म्हणून त्याला मनचित्र म्हटल्या गेलेला आपल्याला दिसून येत आहे. मग तिथं पर्टिक्युलर तुमचं असलेला भौगोलिक व स्थानिक तंत्रज्ञानाचा काय झाला पाहिजे, वापर झाला पाहिजे, कशा पद्धतीने, कोणत्या स्वरूपामध्ये, तर ह्या सगळ्या गोष्टी तिथं कळल्या पाहिजे. त्याच्यानंतर आता काय दिसतो आपल्याला की अशा स्वरूपामध्ये हा एक जो मंच आहे तो ग्राम मंच असणार आहे आणि विविध क्षेत्रातील विकासात्मक कामाचे सर्वसमावेशक दृश्य प्रदान करून एक एकीकृत भूस्थानिक व्यासपीठ म्हणून काय केलं जाणार आहे, काम केले जाणार आहे. मग अशा पद्धतीच्या संदर्भामध्ये तुमचा असलेला विकासाचा आराखडा तयार करण्यापासून तर सगळ्या गोष्टी तयार करणे हे सगळं महत्वाचं कार्य कोणाचं असणार आहे, तर ग्राम समचित्रमध्ये असणार आहे. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आलं लक्षात. मग हे तुम्हाला मनचित्र हे जे आहे, मंच म्हणजे मनचित्र म्हणजे मंच, मंच म्हणजे प्लॅटफॉर्म, चित्र म्हणजे स्पष्टता. मग ग्रामीण भागाच्या विकासात्मक भूमिकेमध्ये आपण जे टेक्नोसॅव्हिकली साऊंडनेस आणतोय तो कसा एक्झिक्यूट करता येईल त्याच्यावर भाष्य करण्यासाठी असलेलं हे काय आहे, ऍप्लिकेशन आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर आपल्याला काय दिसतंय, पुढचा करंट अफेअर्स काय आहे, तर छत्तीसगडच्या कोळशा पट्ट्यात वन लागवडीसाठी मियावाकी काय आहे, व्हेरी गुड, मियावाकी नावाची असलेली पद्धतीचा अवलंब केला आहे. आज आपण म्हणतोय की आपण डेव्हलपमेंट करतोय, भरपूर काही गोष्टी आपण डेव्हलप केल्या, परंतु त्या डेव्हलप केल्यामुळं खरं भारत देशामध्ये एन्व्हायरमेंटचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले का हो, बिलकुल नाही. मग अशा वेळेस एन्व्हायरमेंटचे प्रॉब्लेम सॉर्ट आउट करण्यासाठी आणि एन्व्हायरमेंटच्या बाबतीमध्ये सगळ्या गोष्टी प्रॉपरली एक्झिक्यूट करण्यासाठी तुमच्याकडे काहीतरी एक पर्टिक्युलर असलेलं काय असायला पाहिजे, एक्झिक्युशन ऑर्डर असायला पाहिजे. मग अशासाठी आपल्याकडं कोळसा पट्टा हा कुठं आहे, जास्त छत्तीसगडमध्ये आहे. मग तुम्ही कोळसा खणताय, कोळसा खणताय म्हणजे एका प्रकारे असलेलं तुम्ही काय करताय, तर जीवाश्म इंधन बाहेर काढताय, परंतु ह्या जीवाश्म इंधन बाहेर काढल्यामुळं तुमच्या असलेल्या एन्व्हायरमेंटला प्रॉब्लेम्स क्रिएट होतोय. मग अशा वेळेस तुमचं काम काय आहे की एन्व्हायरमेंटची लागवड करणे. मग अशा स्वरूपामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुमचा जो कोळसा पट्टा असेल तिथं जे वनक्षेत्र असेल ते वनक्षेत्र वाढवण्याचं कार्य तुम्ही केलं पाहिजे आणि ते कोणी, तर तुमची जी कंपनी ते यूज करणार आहे त्यांनी. मग अशा स्वरूपामध्ये कशा पद्धतीचं, तर मियावाकी काय, मियावाकी पद्धत जी आहे त्या मियावाकी पद्धतीनुसार तुम्ही झाडांची लागवड करणार आहात. काय करणार आहात, झाडांची लागवड. तुम्ही फॉसिल फ्यूल काढताय, कोळसा काढताय, म्हणजे एका प्रकारचं असलेलं मृत स्वरूपातले झाडांची असलेली कत्तली करताय. मग अशा बद्दलमध्ये तुम्ही तिथं काय केलं पाहिजे, झाडं लावली पाहिजे. मग मियावाकी नावाची पद्धत जी आहे ती मियावाकी नावाची पद्धतीच्या माध्यमातून त्या कोळसा पट्ट्यामध्ये काय केलं जाणार आहे, झाडं लावल्या जाणार आहे. मग याच्यामध्ये काय असणार आहे की पर्टिक्युलर तुमच्या असलेल्या संदर्भामध्ये की जे झाडं असेल, झुडपं असेल किंवा जमिनीवरील झाडं लावणे असेल, या सगळ्या गोष्टींचा काय होतो, तिथं समावेश होतो. पण विशेषतः कोणते झाडं, तर स्थानिक झाडं तिथं लावल्या जाणार आहे. मग मियावाकी कोण होते, तर लक्ष ठेवायचं, अकिरा मियावाकी हे एक जपानचे वनस्पती शास्त्रज्ञ होते आणि त्यांनी हे सांगितलं होतं की एखादं जर तुम्ही झाड काढत असाल तर तिथं कोणत्या झाडं लावले पाहिजे. आता इथं स्थानिकच झाडं का घेता, कारण की त्या स्थानावर, त्या स्थानाचा ऍटमॉस्फिअर हे दाखवतं काय की तुमचं त्या याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी तिथं होत आहे. मग अशा वेळेस तुम्हाला ते माहिती असणं गरजेचं आहे की हे कशा प्रकारे आहे. आलं लक्षात. ह्या पद्धतीने तुम्हाला माहिती असू द्या मियावाकी पद्धत काय आहे आणि कशा स्वरूपातली आहे. त्याच्यानंतर पुढचं काय आहे, आरटीआय प्रतिसादाबाबत महाराष्ट्राची कामगिरी सर्वात वाईट, व्हेरी व्हेरी IMP, सगळ्यात महत्वाचं काय आहे, आरटीआय ह्या प्रतिसादाबाबत महाराष्ट्राची सर्वात कामगिरी बेकार आहे. मग आता आरटीआय काय, तर आरटीआय हे एका प्रकारचा असलेला माहितीचा अधिकार कायदा आहे
आणि ह्या कायद्याच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण बघतो तर आपल्याकडे कोणताही गव्हर्नमेंट ऑफिसर असेल तर गव्हर्नमेंट ऑफिसच्या माध्यमातून आपल्याला हे कळतंय की पर्टिक्युलर तुमच्या असलेल्या गव्हर्नमेंटचे युटिलायझेशन पॉलिसी आणि गव्हर्नमेंटची असलेली युटिलायझेशन पॉलिसीमुळे प्रॉब्लेम्स क्रिएट होता। मग गव्हर्नमेंटने तयार केलेला एखादा कायदा असेल आणि ह्या कायद्याच्या माध्यमातून जर प्रॉपरली एक्झिक्युशन होत नसेल तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे की त्या पद्धतीने तो काबर करत नाहीये हे चेक करणं गरजेचं आहे। मग याच्यासाठी आपण असंच एक कायदा आणला, तो म्हणजे कोणता? माहिती अधिकार कायदा। मग गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटला त्या प्रकारची ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी तयार करण्यासाठी आपल्या महाराष्ट्र म्हणजे संपूर्ण देशातल्या लोकांना अधिकार दिलाय की तुम्ही कोणाला विचारू शकता? गव्हर्नमेंटला डायरेक्टली विचारल्या जाऊ शकतं। मग असं परंतु ह्या कायद्याचा वापर आणि त्या कायद्याची असलेली युटिलिटी याचं जेव्हा आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येते की एका प्रकारचं असलेलं याची युटिलिटी कमी झालेली आपल्याला दिसून येते। मग अशा स्वरूपामध्ये ह्या प्रकारच्या गोष्टीमध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस माहिती अधिकार हा कशा प्रकारे मिसयूज केला जातोय आणि त्याच्यामध्ये याची युटिलिटी कमी झाली आहे। मग प्रलंबित अर्ज कुठं आहे? सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये, दुसरं आहे कर्नाटकमध्ये आणि तिसरं आहे तमिळनाडूमध्ये। मग अशा पद्धतीने ज्यावेळेस बघता तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात येते की महाराष्ट्र हा आरटीआय रिस्पॉन्सिव्ह नाहीये। म्हणून बघा ना, आज आपल्याकडे तलाठी घोटाळा, याचा घोटाळा, त्याचा घोटाळा, नुसते घोटाळे, आणि ह्या घोटाळ्यामुळे कितीही ऍप्लिकेशन करा, आरटीआय दाखल करा, काहीही फायदा होत नाही। मग हे त्याचं आपल्याला चित्र समोर दिसून येते। आलं लक्षात? मग अशा पद्धतीने हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर पुढचा करंट अफेअर्स आहे धन विधेयकाच्या गौरवा प्रभावती याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करणार आहे। मग आता इथं मनी बिलच्या संदर्भामध्ये फार महत्वाच्या गोष्टी बोलल्या जात आहे की आपल्याकडं ज्यावेळेस आपण म्हणतो की भारताच्या प्रगतीपथामध्ये अर्थव्यवस्था फार महत्वाची आहे। मग अर्थव्यवस्थेसाठी लागणारा जो पैसा आहे तो पैसा गोळा करण्यापासून तो युटिलाइज करणं हे सगळ्यात महत्वाचं कार्य आहे। मग हे कार्य करता वेळेस आपल्या संविधानाने केंद्र सरकारला त्या प्रकारचं आणि राज्य सरकारला त्या राज्यापुरतं मनी बिल इंट्रोड्यूस करण्याचा अधिकार दिला आहे। म्हणजे मनी बिलच्या माध्यमातून तुम्ही सगळ्या गोष्टी तिथं करू शकता असा त्याचा संदर्भ येतो। मग आपल्याकडं मनी बिल आणि त्या संदर्भामध्ये वापर करण्याचा अधिकार हा योग्य का अयोग्य आहे याच्यावर चर्चा करण्यासाठी किंवा ह्या स्वरूपाच्या असलेल्या गोष्टीवर अनालिसिस करण्यासाठी आपण काय केलेलं आहे, 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे काय केलेलं आहे, त्याला पाठवलेलं आपल्याला दिसून येते। मग मनी बिलचा जो वापर आहे तो वापर चुकीचा होतोय का बरोबर होतोय हा बघितला जातोय। कारण की मध्यंतरी आपलं जे आधार बिल आहे ते आधार बिल काय म्हणून इंट्रोड्यूस झालं होतं? मनी बिल म्हणून इंट्रोड्यूस झालं होतं। पण मनी बिल इंट्रोड्यूस म्हणून होत असेल तर अशा वेळेस आपल्याकडच्या असलेल्या ह्या पर्टिक्युलर ह्या मनी बिलचा असलेला उपयोग काय, मनी बिलच्या संदर्भामध्ये प्रॉब्लेम्स काय क्रिएट होता हे जेव्हा आपण बघतो तर त्यावेळेस मनी बिल हा प्रॉपरली एक्झिक्यूट करावे की नाही याच्या संदर्भामध्ये गौरवा प्रभावती यांनी जी याचिका दाखल केली आहे त्याच्यावर 7 खंडपीठाचं म्हणजे 7 बेंचेस असलेलं काय केलं आहे, बसवलेलं आपल्याला दिसून येते। मग भारतातील जे मनी बिल आहे ते संविधानामध्ये कुठं दिलेलं आहे तर लक्ष ठेवायचं आर्टिकल 1110 मध्ये दिलेलं दिसून येते। मग 117 सब क्लॉज 1 आणि 117 सब क्लॉज 3 हे काय आहे सर? हे फिनान्शियल बिल आहे। काय आहे? फिनान्शियल बिल। मनी बिल वेगळं आहे, फिनान्शियल बिल वेगळं आहे। मनी बिल हा कशाचा भाग असतो तर फिनान्शियल बिलचा असतो, वित्तीय असलेल्या बिलाचा आपल्याला तो दिसून येतोय। मग अशा प्रकारचा 110 नुसार तुम्हाला सगळ्या गोष्टी तिथे सापडणार आहे। मग मनी बिलचा वापर करण्याचा किंवा एखादं बिल मनी बिल आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार हा फक्त आणि फक्त लोकसभेच्या अध्यक्षांना असतो। कोणाला असतो? लोकसभेच्या अध्यक्षांना। मग त्यांनी त्या प्रकारचं असलेल्या लोकसभेच्या अध्यक्षाची पॉवर आणि त्याचं युटिलायझेशन चुकीच्या पद्धतीने होतंय का बरोबर होतंय हे तिथं बघण्यासाठी केले गेलेला प्रयत्न आपल्याला दिसून येणार आहे। लक्षात? चला पुढचं बघायचं आहे भारतीय निवडणूक आयोगाचे एनकोर काय आहे, एनकोर सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे। कोणी? भारतीय निवडणूक आयोग। मग भारतीय निवडणूक आयोगाचा जेव्हा संदर्भ येतो तर आर्टिकल 324 आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये एनकोर नावाचं त्यांनी काय केलं आहे, सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे। मग आता तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे की एनकोर नावाचं सॉफ्टवेअर काय आहे तर लक्ष ठेवायचं की आपल्याकडचं हे निवडणूक आयोगाने तयार केलेलं असून त्याचं असलेलं लॉंग फॉर्म काय आहे, इनॅबलिंग काय, इनॅबलिंग कम्युनिकेशन ऑन रिअल टाइम एन्व्हायरमेंट काय आहे, इनॅबलिंग कम्युनिकेशन्स ऑन रिअल टाइम एन्व्हायरमेंट असं त्याचं काय आहे, सॉफ्टवेअरचं नाव आपल्याला दिसून येते। मग इनॅबलिंग त्या प्रकारचं काय, इनॅबलिंग कम्युनिकेशन्स ऑन द रिअल टाइम एन्व्हायरमेंट ज्याला म्हणतो। म्हणजे आज आपल्याकडं निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जेवढे पण कार्य केले जातात ते रिअल टाइम मध्ये होतं का?
बिलकुल होत नाही। मग अशा वेळेस आपल्याला काय करावं लागतं की सगळ्या गोष्टी तिथं प्रॉपरली एक्झिक्यूट करणे, प्रॉपरली सगळ्या वेळेच्या आतमध्ये होतं की नाही, मतपत्रिका कधी सादर केल्या जाईल, कोणत्या गोष्टी केल्या जाईल, त्याच्यामध्ये युटिलिटी कसं केल्या जाईल, ते कोणत्या टप्प्यावर येईल, कोणत्या तारखेला निकाल जाहीर होईल, याच्यासाठी हे सॉफ्टवेअर तयार केलंय। कारण की आज प्रत्येक गोष्ट जर आपण बघायला गेलं तर सॉफ्टवेअरच्या आधारावर तयार होत असेल, तर अशा वेळेस आपल्या निवडणुका देखील पण त्याचं प्रॉपर एक्झिक्युशन करण्यासाठी, प्रक्रिया पार पाडण्यासाठी हे आपल्याला करावं लागणार आहे। म्हणजे ते काय आहे, एनक्युअर आहे। काय आहे, एनक्युअर, एनेबलिंग कम्युनिकेशन्स ऑन रिअल टाइम एन्व्हायरमेंट। परत एकदा सांगतोय, एनेबलिंग कम्युनिकेशन्स ऑन अ रिअल टाइम एन्व्हायरमेंट आपल्याला ते दिसून येते। आलं लक्षात? मग लक्ष ठेवायचं, एनक्युअर सॉफ्टवेअर कोणी तयार केलं, तर हे भारतीय निवडणूक आयोगाने तयार केलेलं आपल्याला दिसून येणार आहे। पुढचं आहे आपल्याला त्या प्रकारचं करंट अफेअर्स मध्ये, आंध्र प्रदेश मंत्रिमंडळाची राज्यामध्ये जातीनिहाय सर्वेक्षणाला काय दिले आहे, मंजुरी दिली आहे। एका पद्धतीने तुम्ही बिहारच्या जातीनिहाय आरक्षणाला बंदी घालताय, पण आंध्र प्रदेशच्या मंत्रिमंडळाच्या असलेल्या स्वरूपामध्ये जातीनिहाय सर्वेक्षणाला मंजुरी मिळालेली आहे त्याच्या राज्यापुरतं। मग काय भानगड आहे ते आपण बघूया। बघा, मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी अध्यक्षतेखाली झालेल्या आंध्र प्रदेश मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कास्ट बेस्ड सर्वे काय केलेला आहे, मंजूर केलेला आपल्याला दिसून येतोय। मग या कास्ट बेस्ड सर्वे किंवा कास्ट बेस्ड सेन्सस ज्याला आपण म्हणतो, तो त्याच्या मागचा असलेला मूळ उद्देश काय आहे की आपल्याकडे असलेले जेवढे पण काही लोक असणार आहे जे की कास्ट बेसिसच्या आधारावर तयार झालेला आहे, ह्या लोकांना आपल्याला काय करायचं आहे, तिथं इन्क्लूड करायचं आहे। समाजातल्या दुर्भिक्ष किंवा दुर्लभ स्वरूपातल्या असलेल्या ज्या काही गोष्टी असेल तर त्यांना मध्ये सगळ्यांना समाविष्ट करणे हा सगळ्यात महत्त्वाचा उद्दिष्ट आपल्याला तिथं दिसून येत आहे। मग अशा पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस बघतो तो उपेक्षित घटकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यासाठी अशा प्रकारे गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहे, हा त्याचा असलेला महत्त्वाचा मुद्दा आपल्याला दिसून येतोय। आलं लक्षात? मग अशा वेळेस लक्ष ठेवायचं की आंध्र प्रदेशने सध्या केलेलं हे आहे। पुढचं आहे करंट अफेअर्स, ते म्हणजे काय, तर दक्षता सप्ताह 2023 काय आहे, दक्षता सप्ताह 2023 आहे। दक्षता सप्ताह 2023 काय सांगतो, तर लक्षात ठेवायचा आपल्याला दक्षता करणं फार गरजेचं आहे, म्हणजे व्हिजिलन्स करणं गरजेचं आहे। मग व्हिजिलन्स करण्यासाठी आपल्याकडे एक कमिशन आहे, त्या कमिशनचं नाव काय आहे, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन। मग अशा स्वरूपामध्ये तर 30 ऑक्टोबर पासून तर 5 नोव्हेंबर पर्यंत, काय 30 ऑक्टोबर पासून ते तुमचं असलेलं 5 नोव्हेंबर पर्यंत या कालावधीमध्ये दक्षता जागरूकता सप्ताह आपण काय करतोय, पाळला जातोय। त्या प्रकारचा असलेलं मुख्य उद्दिष्ट काय आहे ह्या सप्त्याचा हा किंवा ह्या 7 दिवसाचा, तर भ्रष्टाचाराला नाही म्हणा आणि राष्ट्रासाठी वचनबद्ध व्हा, से नो टू द करप्शन्स, कमिटमेंट टू द नेशन, अशा प्रकारचं असलेलं स्लोगन आपण प्राप्त केलं आहे। आज आपण बघतोय की भारत देशामध्ये जर आज आपण विकसित देशाच्या स्वरूपामध्ये का बैठक मांडू शकत नाही, कारण की भारतामध्ये सर्वात जास्त करप्शन आहे आणि ह्या करप्शनमुळे भारत देशातल्या सगळ्या लोकांना ज्या गोष्टी पाहिजे त्या गोष्टी भेटत नाही। परिणाम स्वरूप भारतातल्या असलेल्या सगळ्या गोष्टीमुळे मागासलेलापणा दिसतोय। मग ह्या सर्वचा कारणीभूत म्हणजे करप्शन आपल्याला एक वन ऑफ द रिझन दिसतंय। मग हे करप्शन कमी करण्यासाठी हा विजिलंट असलेला हा जो वीक असणार आहे तो वीक आपण काय करतोय, एक्झिक्यूट करतोय। आणि तो कधी ते कधी आहे तर लक्ष ठेवायचा 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर पर्यंत असणार आहे। किती असणार आहे, 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर पर्यंत असणार आहे, हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे। आलं लक्षात? मग अशा पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस बघतो तर त्यावेळेस आपल्याला ह्या पर्टिक्युलर डिसेंबर महिन्याचा असलेले जे काही 15 दिवसाचे असलेले आपल्याला दिसून येणार आहे, तर हे सगळे काय आहे, करंट अफेअर्स आहे। 15 दिवसाचे करंट अफेअर्स आपल्याला दिसून येतील। आलं लक्षात? भेटूया पुढच्या लेक्चर्समध्ये। थँक्यू।